जळगाव शहरात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। तरुणांनी व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त समाज घडवावा असा संदेश या रॅलीतून देण्यात आला। 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि दुर्दैवानं हा व्यसन जे आहे अंमली पदार्थांचं हे जळगाव शहर असेल, महाराष्ट्र असेल किंवा आपला यापुरता मर्यादित नाही, तर हा पूर्ण देशाचा आणि जगाचा विषय झालेला आहे। आणि तंबाखूजन्य पदार्थ हे गेटवे आहेत, अंमली पदार्थांचा गेटवे म्हणजे सुरुवात तिथून होते। आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा। जर घरामध्ये बाप जे वर्तन करतो ते मुलं ऑब्झर्व करतात आणि त्यांचं जगणं होऊन जातं। म्हणून आपली नवीन पिढी, येणारी चांगली पिढी घडवायची असेल तर पहिल्यांदा बापानं म्हणजे घरातल्या प्रमुख माणसानं बदलणं अतिशय अत्यावश्यक आहे। जर घरातले माणसं बदलली ना तर आपल्या मुलांना शिकवायची गरज पडणार नाही, तू जग कसा वाग कसा म्हणून। तर ह्या अंमली पदार्थाच्या दिनानिमित्त एवढंच जळगावकरांना आपली विनंती करायचं की नाही म्हणा व्यसनांना, से नो टू ड्रग्स। आज आपण सर्व इथे एक व्यसनमुक्ती रॅलीसाठी आपण जमलेलो आहोत। आज आपण अंमली पदार्थ विरोध दिन म्हणून हा साजरा केला जातो। पण सर्वात प्रथम मला असं वाटतं हा दिन आपण साजरा भविष्यामध्ये करायला नको, म्हणजे व्यसन संपायला पाहिजे पुरं आपल्या समाजातून। आज ही चेतन व्यसनमुक्ती तर्फे ही रॅली इथे विस्पुते सरांनी सर्वांना घेऊन, नागरिकांचा समावेश घेऊन इथे ती ऑर्गनाईज केलेली आहे। मला खरंच एक मेसेज द्यावासा वाटतो समाजामध्ये की का म्हणून लोक हे व्यसनाकडे वळतात। तर मला वाटतं आपण कुठेतरी जबाबदार असतो, आपण म्हणजे पाल्य असो किंवा समाजाचे काही घटक असतील। एखादा व्यक्ती जेव्हा व्यसनाकडे वळतो तो त्याच्या निराशातून तो तिथे जात असतो। तर मला वाटतं घरामध्येच काउन्सिलिंग त्याची झाली, अगर आई वडिलांचं नातं हे आपल्या मुलाशी फ्रेंडली नातं झालं, एखाद्या मुलाला आपण समजून घेतलं। तुम्ही बघाल आपल्या मागे जळगावला सुद्धा तरुण पिढी त्याच्यामध्ये एंगेज झालेली आपल्याला दिसली होती आणि हे प्रमाण वाढत चाललं आहे। तरुणाई म्हणजे फक्त तरुणच नाही, तर सरांनी जसं म्हटलं मुली सुद्धा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सहभाग घेत आहात। तर खरंच ही खूप चिंतेची गोष्ट आहे आणि मला खरं असं प्रथम वाटतं की पाल्य म्हणून, आई वडील म्हणून त्यांनी आपल्या मुलींवर किंवा मुलांवर संस्कार हे चांगले टाकले गेले पाहिजे। आणि समजा ते त्या याच्यात गेले पण आहेत तर त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन, पॅरेंट्सने एकत्र येऊन त्यांचा तिरस्कार न करता त्यांचं काउन्सिलिंग करून ते त्यांना तिथून बाहेर काढलं गेलं पाहिजे की ते तिथे जाण्याचा विचार सुद्धा करणार नाही। आणि समाजामध्ये हे जे असे काही ड्रग्स आणि काही गुटखा वगैरे विक्री जे करतात त्यांनाही मी कडक शब्दात, मी महापालिकेचं महापौर म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही कडक आता पावले उचलली आहे की कुठेही गुटखा वगैरे ही विक्री केली जाणार नाही। जे ड्रग्स इथे सप्लाय करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत। तर पण मला असं वाटतं प्रशासन आणि महापौर म्हणून माझं एकट्याने केलेलं हे होणार नाहीये। तर असे जेव्हा विस्पुते सरांसारखं चेतन व्यसनमुक्ती केंद्र आहे, सर आहेत किंवा जळगावचे नागरिक आहे, हे सर्व एकत्र येतील आणि समाज सर्व एकत्र येऊन उभा राहील, तेव्हाच आपण व्यसनाला इथून मुक्त करू शकतो। आणि ही जी तरुण पिढी आहे, आपल्या भविष्याचं हे फ्युचर आहे, म्हणजे पिलर्स आपले ही तरुण पिढी देशाचं आहे आणि तेच ह्या अगर व्यसनामध्ये कुठेतरी हरवून चालले आहे तर हे खूपच आपला मोठा एक लॉस आहे। त्यामुळे त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना आपल्याला इन्व्हॉल्व करावं लागेल। काही स्पोर्ट्स असतील, काही अभ्यासाचे असतील, त्यांना जे आवडते ते करू द्या, पण त्यांच्यासोबत एक मैत्रीचं नातं बनवा की ते मुलं तिच्यात न घुसता दुसरा मार्ग काढतील, काहीतरी आपलं जीवन चांगलं बनवतील। आणि जसं आपण सर्व एकत्र येऊ जळगावकरांना, हळूहळू एकत्र येऊन आपण जिथेही तुम्हाला माहिती असेल की असं विकलं जात आहे किंवा काही गुटखा वगैरे विकला जात आहोत तर त्याची कारवाई आपण सर्व करूया आणि जळगावातून करूया, देशातून हळूहळू सर्वीकडनं व्यसन कसं कमी करता येईल आणि मुक्त जळगावचं स्वप्न आपण सर्व बघूया। इथे सर्व आज एक छान रॅली आपण काढलेली, तुम्ही बघाल तर जे चेतन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जे घेत आहेत आणि त्यांचं उपचारासाठी ते आलेले आहे ते सुद्धा इथे इन्व्हॉल्व झालेले आहेत। तर एक वेळा ते व्यसन आधी झालेले होते, पण आज त्यांनी त्यांची मनाची तयारी केलेली आहे। तर मला असं वाटतं आपण समाज म्हणून त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे, त्यांना त्यातून काढण्यासाठी एक चान्स द्यायला पाहिजे, त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि असंच आपण सर्व एकत्र येऊ तर नक्की आपण आपलं व्यसन फ्री आपण आपलं शहर बनवू शकतो।